निघून गेला, व्यक्ती गेली, थरगवून पडतं, प्रेतवत पडतो, राहतं काय त्याच्यात? काहीच राहत नाही, ताकद काहीच राहत नाही. जोपर्यंत ती शक्ती आपल्या अंगात आहे तोपर्यंत आपण मजा मारतो, हुंदडतो, भौतिक सुखामध्ये, संसारामध्ये, या चिखलामध्ये कंटिन्यू आपण पॅक असतो. त्यातून बाहेर काढणं फार कठीण गोष्ट आहे. त्यातून बाहेर निघणं फारच कठीण गोष्ट आहे. मग तो आहे म्हणून आपण आहोत, हे तर पक्क. हे लक्ष्मीला पटलं नव्हतं. नारायणाची लक्ष्मी जी ना, एकदा त्यांच्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. लक्ष्मी म्हणते माझ्यामुळे जग चालतं, आणि नारायण म्हणतात माझ्यामुळे जग चालतं. दोघांमध्ये पैसे झाले. नारायण म्हणाले चल खाली, चल तुला दाखवतो. दोघंही खाली आले. एक प्रेत यात्रा जात असते. प्रेत यात्रा जात असते आणि त्यावेळेला लक्ष्मीने त्या प्रेत यात्रेच्या अंगावर पैशांचा पाऊस पडला. पैशांचा पाऊस पडला. आता पैसा म्हटल्यानंतर आता बोलायचं काम नाही. प्रेत बाजूला ठेवलं आणि फटाफट फटाफट म्हणजे ज्याचा पाप असेल, माय असेल, जो असेल, मडकं धरणारे, चार खांदेकरी सगळे लटकले ते सगळे ते पैसे जमा करायला. लक्ष्मी म्हणाली बघा पैशाचा पाऊस पडला. तसे लगेच प्रेताला बाजूला ठेवलं आणि पैसे वेचायला लागले लोक. नारायण म्हणाले तू एक गोष्ट इग्नोर करतेस, दुर्लक्षित करतेस. म्हणाले काय? ज्यांच्या तुम्ही आहे तेच फक्त उचलतायत पैसे. ज्यांच्यात मी नाही तर तो उठला का? नाही, ते उठले नाहीत. सांगायचं तात्पर्य शक्ती तुमच्यात आहे, माझ्यात आहे, आणि म्हणून आपण हे सगळं काही करू शकतोय. वरदान आपण मागतो किंवा आपली इच्छा आपण मागतो. आता कोणाची काय इच्छा असेल, कोणाची काय इच्छा असेल, कोणाची लग्नासाठी असेल, कोणाची मुलाबाळांसाठी असेल, कोणाची नोकरीसाठी असेल, कोणाची कर्जासाठी असेल, कोणाची घरासाठी असेल, बऱ्याच समस्या. या जगात सुखी कोणीच नाही. मग आपण मागतो काय यावर डिपेंड आहे तुमची इच्छा पूर्ण होणं. मग यात तुम्ही म्हणाल असं कसं काय सांगतात? हो, कारण की आतली जी शक्ती तुमच्या माझ्यात बसलेली, ही शक्ती चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे बघत नाही. लक्षात घ्या, ती शक्ती काय करते? चांगलं काय आणि वाईट काय हे बघत नाहीये. ती फक्त तथास्तु म्हणत जाते. तुम्हाला एक गोष्ट माहिती, घरामध्ये आपण वास्तुपुरुष, वास्तू शांती झाल्यानंतर वास्तुपुरुष बोलतो. तसंच म्हटलं जातं की घरामध्ये निगेटिव्ह थिंकिंग नको, वाईट बोलायचं नाही, वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतो. हे माहिती तुम्हाला? वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतो, म्हणून चांगलं बोला, पॉझिटिव्ह बोला, हे सांगितलं जातं घरामध्ये. बरोबर ना? तर तसाच प्रकार तुमच्या माझ्याशी आहे. चांगलं बोला, वाईट बोला, ही जी शक्ती आतमध्ये बसलेली ही तथास्तु म्हणत असते. ही तथास्तु म्हणत असते. मग आता तुम्ही म्हणाल असं कसं काय? हो, याच्यात उदाहरण देता येईल तुम्हाला. भस्मासूर माहिती आहे. तुम्ही मागता काय हे फार महत्वाच्या गोष्टी. भस्मासुराने वर मागितला होता महादेवाला, काय? मी हात लावेल तो भस्म झाला पाहिजे. मागण्याची तऱ्हा ती शक्ती हो म्हणते नाही. तथास्तु बोलली. तथास्तु बोलल्यानंतर परिणाम असा झाला, हा हात लावेल ते भस्म व्हायला लागला, हात लावेल ते एक तास डोक्याला हात लावला. अरे बापरे, हे काय झालं? हे भस्म व्हायला लागलं, हे भस्म व्हायला लागलं. स्वतःच्या डोक्याला स्वतःच भस्म लागला. ते मागण्याच्या चांगलं आहे वाईट आहे ही शक्ती विचार करत नाही, ही तथास्तु म्हणत असते. तुम्हाला मिडासराजा माहित असेल, बालपणी कथा ऐकलेली ती, की त्यांना वरदान मागितलं होतं देवाला की हात लावेल तिथं सोनं, त्या वस्तूचं सोनं झालं पाहिजे. खूप आनंद झाला, त्याला वरदान मिळालं. इतका खुश, इतका खुश, इतका खुश. आता बस घरादाराला हात लावायला लागला, घरदार सगळं सोन्याचं व्हायला लागलं.
मुलाला हात लावला मुलगा सोन्याचा झाला, मुलीला हात लावला मुलगी सोन्याची झाली, अन्न हातात घेतलं ते सोन्याचं झालं. त्यावेळेला त्याला पश्चाताप यायला लागला की अरे देवा. सांगायचं तात्पर्य, तुमच्यात माझ्यात जी शक्ती बसलेली आहे ही शक्ती म्हणजे कल्पतरू आहे, कल्पवृक्ष आहे. आता ही शक्ती कोणती ते बघूया आपण. ही शक्ती दुसरी तिसरी काहीच नसून तुमचं माझं मन आहे. मन आहे. संकल्प आणि विकल्प, विचारांचं जाळं, भावना निर्माण करणार मन. अंतर्मन आणि बहिर्मन, मनाचे दोन प्रकार. अंतर्मन आणि बहिर्मन. तुम्हाला माहिती आहे बहिर्मन काय करतं हे सांगायची गरजच नाही. बाहेर जे जे दिसतं सगळ्या वेळेच आहे. आपले चंचल बुद्धी जी आहे, आपण इथं बसतोय तरी घरचे विचार करतोय, मुलांचा विचार करतोय, दिल्लीचा विचार करतोय, आग्र्याचा विचार करतोय, पंढरपूरचा विचार करतोय, कुठले कुठले विचार आपले इथं बसतो तरी चालेल आहे की नाही. याला बहिर्मन म्हणतात. हे बहिर्मन बाहेर फिरत राहतं ते. आणि अंतर्मन जे आहे, हे ज्या शक्तीबद्दल मी बोलली आता, स्वामी जे तुमच्या माझ्यात बसले त्या शक्तीशी कनेक्टेड असं हे मन असतं, जोडलेलं. त्या शक्तीशी जोडल्यामुळे हे मन ईश्वरी, ईश्वरच असतं. आणि त्यातून, त्या मनातून निघालेल्या भावना, त्या मनातून निघालेले विचार हे सद्विचार असतात किंवा पॉझिटिव्ह विचार असतात. किंवा ते मन, ते ईश्वर तथास्तु जे बाहेरचं मन बोलत असतं त्याला हे तथास्तु म्हणत असतं. हे लक्षात घ्या. बाहेरचं मन आपल्याला बाहेरच्या वस्तू मागत असतं. बाहेरच्या वस्तू मीन्स आपल्याला टीव्ही पाहिजे, गाड्या पाहिजे, बंगला पाहिजे, सोने दागिने पाहिजे, प्रॉपर्ट्या पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे. आणखी बापरे एवढं असलं तरी शेजारचीने काही घेतलं तरी घेवा असतोच, तरी मन शांत होत नाही. हे बाहेर फिरत राहतं, याचं कामच ते. आणि हा असं करून तुमच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सर निर्माण करत राहतो. हे बाह्य मन, हे बाहेरच्या जगाशी निगडीत आहे म्हणून ते तसं होतं. अंतर्मन हे आतल्या शक्तीशी निगडीत आहे म्हणून ते मन पॉझिटिव्ह थिंकिंग देतं. बघा तुम्ही बऱ्याचदा एखादी गोष्ट विचारात आली किंवा निर्णय घ्यायचा असला तर द्विधा मनस्थिती होते. द्विधा मनस्थिती होते. सांगायचं तर स्थळ आलं, ते स्थळ आलं, मग ते स्थळ करायचं, चांगलं आहे नाहीये, मुलगा कसा आहे काय आहे, 4 ठिकाणी विचारतात, 4 ब्राह्मणांना विचारतात, 4 ठिकाणी गुण जुळवून घेतात. मग कोणाचं मत काय, कोणाचं डायरेक्ट सांगते मी, 4 ब्राह्मणांची मतं एकसारखी पडत नाहीत, हे लक्षात घ्या. मग कोणाचं मत काय, कोणाचं मत काय, कोणाचं मत काय, कोणाचं मत काय, 4 ठिकाणी 4 विचार येतात आणि मन द्विधा मनस्थितीत जातं. ऐकायचं कोणाचं. इतकी दयनीय अवस्था हे बाह्य मन आपली करून टाकतं. मग त्यावेळेला अंतर्मन सांगत असतं की अरे बाबा स्वामीवर विश्वास ठेव, काहीच वाईट होणार नाही, स्वामीवर विश्वास ठेव, काहीच वाईट होणार नाही. हा आतून सांगत असतो, आतून बोलत असतो. पण आपल्याला त्याची जागृती नसते किंवा आपण अज्ञान असतो की आत कोणीतरी बसलाय, कोणीतरी बोलतय, कोणीतरी बोलतय. बऱ्याचदा काय होऊन जातं, या बाह्य मनाच्या दडपणाखाली हे अंतर्मन येतं. बाह्य मनाच्या दडपणाखाली अंतर्मन येतं. बऱ्याचदा काय होऊन जातं, आपल्याला एखादी वस्तू खायची, समजा पथ्य येत आपल्याला दिलेली, वांग खायचं नाही, पथ्य दिलंय. बाह्य मन म्हणतात काही हिरवीगार वांगी, काटेरी वांगी मस्त वगैरे खाल्ली पाहिजे, मस्त आमकी केली पाहिजे, वाफ्यावर शिजवली पाहिजे, अशी चटकदार झाली पाहिजे, मसाल्याची केली पाहिजे, नाण्याचं पुढं भरून केली पाहिजे. वा 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 वा, तोंडाला पाणी नका सुटलं. अंतर्मन काय सांगतं, तुला पथ्य आहे ना, खाऊ नको. तुला पथ्य आहे ना, खाऊ नको, खाऊ नको. बाह्य मन म्हणतात आजचे दिवस खाऊन घे, उद्या नाही खाणार, उद्यापासून पथ्य पाडेल, आज गोळ्याने घेतला नसतं, आजच्या दिवस खाऊन घे. हे बाह्य मन करतं. म्हणजे बाह्य मनाच्या दडपणाखाली अंतर्मन येतं आणि
परिणाम असा होतो की बाह्य मनाचाच विजय होतो. लक्षात घ्या मला काय सांगितलं, बाह्य मनाचाच विजय होतो. बाह्य मन तुम्हाला कुठे कुठे कशा पद्धतीने नेईल याचा गॅरंटी नाही, भरोसा नाही. भीती निर्माण करतो. बऱ्याच जणांना माझ्याकडे येतात, बरेच जण येतात, सांगतात काय धडधड होतं, भीती वाटते. याचं कारण काय? या भीतीने परिणाम किती वाईट होत आहे. आपण या कोरोनामध्ये बघितलं की भीती मनामध्ये निर्माण झालेले परिणाम किती वाईट झाले. तुम्हाला सांगते, एक मनुष्य असा जंगलामध्ये फिरत होता. जंगलात फिरत असताना त्याला फिरता फिरता बराच ऊन झालेलं होतं डोक्यावर, आराम करायचं म्हणून एका झाडाखाली तो बसला. झाडाखाली बसल्यानंतर त्याने सहज, त्याच्या खूप ऊन होतं, खूप तहान लागलेली होती आणि सहज बोलून गेला. इतकं छान जे थंडगार वारा पण चाललेला आहे, पण अशा याच्यात मला तर थंडगार पाणी मिळालं तर सहज बोलून गेला तो. आणि तक्षण तिथं पाण्याचा ग्लास हजर. तो एकदम खुश झाला. अरे वा, मला एवढं एकट्या निर्जन जंगलामध्ये मला पाणी मिळालं थंडगार एवढ्या उन्हामध्ये, आणि किती छान. त्याला खूप आनंद झाला. पण पाणी पिऊन समाधान होईल का बाई होण्याचं? नाही. छान छान पैकी जेवण मिळालं तर पंचपक्वानांचं ताट हजर. तोही आनंद खूप झाला. मस्त पैकी पोटभर जेवण केलं. आता थकलेला होता, आता झोपायची गरज वाटली. सुंदरसा बिछाना मिळाला तर मनात किती विचार येतात आपल्या. तक्षणी बिछाना सुद्धा हजर झाला. आता मात्र घाबरला. आता भीती वाटायला लागली. पाणी मागितलं, पाणी आलं. जेवण मागितलं, जेवण आलं. बिछाना मागितला, बिछाना आला. आता भीती वाटायला लागली. अरे बापरे, जे मागितलं ते येतंय. इथं भूत तर नाहीये. हजर भूत. त्या भूताला पाहिलं, घाबरला. अरे बापरे, हे मला खाणार तर नाही. हे मन हे असं आहे. हे विचार म्हणजे निगेटिव्ह थिंकिंगच जास्त करतं बाह्य मन. आणि अंतर्मन हे पॉझिटिव्ह थिंकिंग असतात, विचाराधीन असतं, सद्विचारी असतं, परमेश्वराशी संलग्नित विचार असतात. मग या ठिकाणी आपला प्रश्न पहिला होता की मागण्या, इच्छा पूर्ण आपल्या आपण वरदान कशा आहोत, आपणच आपली इच्छा कशा पूर्ण करू शकतो. बघा, बरेच जण प्रॉब्लेम निर्माण झाले की बुवा भाजीकडे जास्त वळतात. आता ते जास्त फॅड झाले. बुवा भाजी, गड्डे, धागे, दोरे, तोडगे, ही शांती, ती शांती, ती शांती, ती शांती, बरेच प्रकार आहेत त्याच्यात. बंद करा. बरेच प्रकार आहेत की ज्यातून प्रत्येक जण आपल्या प्रॉब्लेम मधून पटकन बाहेर पडावं यासाठी प्रयत्नात असतो. हा ब्राह्मण चांगलं सांगतो, तो ब्राह्मण चांगलं सांगतो, किंवा हा बुवा चांगला आहे, तो बुवा चांगला आहे, हा साधू चांगला, तो साधू चांगला, वगैरे वगैरे दुरून दुरून कुठून ऐकलेले असतात. आणि त्या ठिकाणी जाऊन भेटतात. दूर बाहेर गावी असले तरी जातात. आणि तेच तो सांगेल त्या पद्धतीने मग ती शांती केली जाते, ती पूजा केली जाते. मग ते 50,000 लागो, लाख रुपये लागो, त्याचा विचार नसतो. बिलकुल बिनधास्तपणे ती पूजा करून चली. ही रियालिटी, प्रत्येकाची रियालिटी. या ठिकाणी मला नाही वाटत एकही जण असा असेल की ब्राह्मणाकडे, ज्योतिषाकडे किंवा शांती करण्यासाठी किंवा बुवाबाजीकडे किंवा बाहेरचं बघणारे वगैरे वगैरे बरेच असे आहेत की ज्यांच्याकडे गेल्याशिवाय राहिले नसते. आता होतं काय परिणाम लक्षात घ्या. तुम्ही तिथं करून आलात, पूजा करून आलात, घरी आलात, एक आत्मिक समाधान तुम्हाला मिळालं होतं की नाही मला सांगा तुम्ही. रियालिटी होतं. काय वाटतं आपल्याला की चला त्यांनी सांगितलेली पूजा झाली, शांती झाली, पैसा गेला, पण आता शांतता वाटते, खूप छान वाटतं, आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं वाटतं आपल्याला. असं वाटतं की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण तुम्हाला सांगते हा भ्रम आहे. ही सत्यता ही मी नाही सांगत. हे तुम्ही कोणत्याही गुरूंकडे जा किंवा कोणत्याही तत्वदर्शी विचारात म्हणजे आध्यात्मिक विचारांमध्ये प्रगट अशा व्यक्तीकडे जा. ती व्यक्ती सुद्धा तुम्हाला हेच सांगेल की होतं काय. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीकडे जाताय आपला प्रॉब्लेम घेऊन,
त्यावेळेला एक तर नेणारं बाह्य मन आहे, बाह्य मनाच्या दडपणाखाली अंतर्मन आलंय आणि दोघंही मन एकत्र झाले आणि दोघं मन एकत्र झाल्यानंतर तुम्ही तिथं गेला, तिथं पूजा केली, शांती केली, तुमच्या मनाला समाधान झालं. समाधान झालं मीन्स त्यावेळेला त्या ठिकाणी तुमची द्विधा अवस्था नाहीये. लक्षात घ्या, त्यावेळेला द्विधा अवस्था नाहीये. त्यावेळेला तुम्हाला एकच माहितीये, चला चांगलं झालं, चला चांगलं झालं, आता आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. परिणाम म्हणजे होतं काय नेमकं की बाह्य मन आणि अंतर्मन हे एकरूप झालं आणि एकरूपतेमुळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. त्या शांतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाही, हे लक्षात घ्या. कितीही येऊ द्या, मी स्पष्ट बोलते, प्रत्यक्ष स्वामी आला ना तरी तुमचे प्रारब्धाचे भोग हे कुणीही टाळू शकत नाही. कुणीच नाही, कुणीच टाळू शकत नाही, ताकद नाही कोणाची. तो म्हणेल मी टाळतो तुझे भोग, भोग टाळायला तू तयार आहे, पण पुन्हा तुम्हाला नवीन जन्माला यावं लागेल, ते भोग भोगावे लागते, याला पर्याय नाही. मग या ठिकाणी आपला पहिला प्रश्न आहे की तुमचे आपण स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करू शकतो. मी सकाळपासून तुम्हाला सांगते, मनापासून म्हणा, मनापासून म्हणा, मनापासून म्हणा. मंत्र म्हणतोय, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अत्यर्थ अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मंत्र मनाचा, लक्षात घ्या. प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारं मन, ज्या वेळेला तुम्ही मनापासून बघा, समजा आता स्वयंपाक करायचा आहे तुम्हाला, घरी एखादी पाहुणे येत आहेत आणि पाहुण्यांसाठी काहीतरी औपचार तुम्हाला बनवायचं आहे किंवा त्या पाहुण्यांच्या आवडीचं बनवायचंय. समजा उद्या तिकडे जावई आला, जावयासाठी फार आपला जीव जातो. जावई आला तर जावयासाठी काय करू आणि काय नाही. मग जावयांना हे आवडतं, जावयांना ते आवडतं, जावयांना अमुक आवडतं, जावयांना पहिलं आवडतं. किंवा जावई मुलीला सांगतात, मामींच्या हातचं मला हे आवडतं, मामींच्या हातचं मला ते आवडतं. मामी खुश होते, सासूबाई. मग मनापासून सासूबाई जावयासाठी सगळं सोडते आणि अगदी मनापासून ती वस्तू जी असेल, पुरणपोळी असेल किंवा बासुंदी असेल, ती मनापासून बनवते आणि ती वस्तू चविष्ट होते. साधं व्यवहाराचं उदाहरण आहे, ती वस्तू चविष्ट होते आणि सहजच घरात बोलतात की आजचा स्वयंपाक अतिशय सुंदर झाला. तेच भांडण होऊ द्या नवरा बायकोचा, भांडे आपटत आपटत तो स्वयंपाक होईल, ती भाजी तशाच पद्धतीने संतापामध्ये टाकली जाईल, त्या भाजीत निचळ लागली, लगेच घरात ते बोलतील आज भट्टी बिघडली. ही रियालिटी. याला कारण इथं तुमचं मन जागेवर आहे, तिथं तुमचं मन जागेवर नाही. तिथं भरकटलेत तुम्ही, तिथं विचारांमध्ये अडकलेत तुम्ही, इथं तुमचे विचार नाही, इथं दोघं मन एकत्र झाले. ज्या वेळेला कोणतीही प्रार्थना, कोणतीही मागणी, कोणतंही जप, कोणतीही तपश्चर्या, कोणतीही साधना पूर्ण मनापासून दोघंही मन एकत्र येऊन होते, त्यावेळेला तुमची मागणी पूर्ण होते. कारण आतलं मन तथास्तु म्हणतं, त्यावेळेला म्हणतं, कारण तुम्ही त्याच्याशी संलग्नित झाला. बाह्य मनाच्या दडपणाखाली अंतर्मन आता येत नाही, अंतर्मनाच्या संगतीमध्ये बाह्य मन येतं आणि परिणाम असा होतो, दोघं एकरूप होतात आणि एकरूप झाल्यानंतर आपली प्रार्थना किंवा आपल्या इच्छा सहजच पूर्ण होतात. लक्षात घे. म्हणून मी सकाळपासून मनावर चालल्यात नसतं की मनापासून म्हणा, मनापासून म्हणा, मनापासून दुसरे विचार सोडा, मोबाईल स्विच ऑफ करा. हे कारण, याच्या मागची कारणच ते आहे की बसून बोलत नाही, बाहेर भरकटता येते मग, त्याला अर्थ नाही. आपण देवावर उपकार करत नाही. आपल्याला इच्छा सगळ्या आहेत, आपल्या भावना भरपूर आहेत, आपल्या सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे, पण परिणाम असा होतोय. म्हणजे अंतर्मन जे आहे हे भाव निर्माण करणारं, प्रेम निर्माण करणारं मन आहे, भक्ती निर्माण करणारं मन आहे. त्यातून भावना निर्माण होतात, ज्यातून आपण भगवंतासाठी रडतो, डोळ्यातून अश्रू येतात. जेव्हा दोघं मन एकत्र होतात, आपोआप अश्रू येतात आणि आपोआप आपण त्याच्या चरणी तल्लीन होतो, लीन होतो.
मग भगवंताला काय पाहिजे? तुमचा भाव पाहिजे. मग भाव कुठून येणार आहे? तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य केला पण भावच नसेल, उपयोग काय? आता तुम्ही म्हणाल भाव कसा नाही? आधीच सांगितलं, बाह्य मन जर बाहेर भरकटत असेल तर तिथं भाव राहत नाही. म्हणून ते मन आतच पाहिजे, आतल्याच ऐकलं पाहिजे. दोघं एकत्र करून मनापासून तो स्वयंपाक केला, भगवंताचं नामस्मरण करत केला तर निश्चितच तिथं भाव निर्माण होतो आणि परमेश्वर तिथं खुश होतो. भाव पाहिजे त्याला, दुसरं काहीच नाही. अंतःकरणापासून त्याला आवाज दिला गेला पाहिजे. आतून आवाज, त्याला म्हणतात आतून आवाज दिला गेला पाहिजे की बस तू आणि तू, तुझ्याशिवाय माझं काहीच नाही. तूच माझी इच्छा पूर्ण करणार, तूच माझे सगळे संकट दूर करणार. तू पॉझिटिव्ह थिंकिंग याच्याने निर्माण होणार आहे. पण हे आपण विश्वास ठेवत नाही. हे ऐकतो, इथून घरी गेला, संपलं विषय. ज्या वेळेला तुम्ही विश्वास ठेवल्या घटनांवर, स्वतः अभ्यासा, स्वतः अनुभवल्याशिवाय नाही तुम्हाला कळणार. अनुभवा स्वतः की मनापासून हाक मारून बघा भगवंताला, डोळ्यातून अश्रू येऊ द्या, रडा त्याच्यासाठी. त्यावेळेला तुम्हाला आपोआप भगवंत तुमच्या इच्छा पूर्ण करेल, पण तुमच्यावर खुश होईल, प्रसन्न होईल. आपल्याला ईश्वरी कृपा तर पाहिजे, भगवंताची कृपा पाहिजे. पण कृपा होत असताना आपली गंमत कशी माहिती का? पुण्याचं काम केलं तर त्याचं म्हणजे फळ पाहिजे. पुण्याचं काम नको पण फळ पाहिजे. पापाचं काम करतात पण पाप भोगायचं, संकट भोगायचं तयारी नाही. हे पाप करून दुःख भोगायचं नाही आणि पुण्यही करायचं नाही. पण ईश्वरी कृपा आम्हाला पाहिजे, दैवी कृपा पाहिजे. मग याच्यातून होतं काय? बऱ्याचदा असं होतं की एखाद्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की सहज बोलून जातो की आमच्यावर स्वामींची कृपा झाली आणि आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ही ईश्वरी कृपा. याला काय? तुमचं आतली पॉझिटिव्ह शक्ती, ती भावना, ते प्रेम जोपर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, तो भाव, ती उत्कट शक्ती, त्या जेवढ्या आर्ततेने तुम्ही त्याला आवाज देत नाही, तो काही शक्य नाही होत. तुम्हाला एक गंमत सांगते. एक चोर ना एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी चोरी करायला गेला. चोरी करायला गेल्यानंतर तिथं त्याने बघितलं एक साधू महाराज भागवत कथा सांगत होते. त्याच्या मोठा हॉल होता आणि हॉलमध्ये ती कथा सांगत होते आणि हा चोर पावलाने मागच्या बाजूला मागून तो घुसला. त्याने पाहिलं सगळे परिवारातली मंडळी भागवतात तल्लीन झालेली आहे, आपण आता चोरी करून मोकळ होतो. आता गंमत अशी झाली, हे साधू महाराज जे होते हे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांचं वर्णन करत होते. जे ते गोकुळात असतानाच यशोदा मैया त्यांना किती सुंदर सुंदर दागिने घालायची, दोघांनाही. टोप किती सुंदर होता, गळ्यातले किती सुंदर होते, कानातले किती सुंदर होते, कमरेतलं किती सुंदर होतं, पायातले किती सुंदर, अनमोल असे हिऱ्यांचे, रत्नांचे, माणसांचे असे दागिने होते. त्या दागिन्यांचं वर्णन ते करत होते. सांगत होते की असं तयारी करून ते वृंदावनात जायचे, गाई चालायचे, मजा मारायचे सगळ्या सौंदर्यांसोबत वगैरे वगैरे, अशी सगळी कथा सांगत झाली. चोर ऐकला, चोराने नेमका प्रसंग ऐकला. आता चोर विचार करायला लागला, हा बाबा बोलतोय इथं छुटमुट चोरी करण्यापेक्षा हे दोन भाऊ कुठे राहतात यांचा पत्ता लाव आणि त्यांच्याकडनं ते दागिन्यांची चोरी जर केली तर खूप श्रीमंत होऊन जाऊ, म्हणजे परत चोरी करायची गरज पडणार नाही. चोर बाहेर गेला आणि दूर असं उभा राहिला. कथा संपायची वाट पाहत बसला. कथा आटोपली. साधू महाराजने होती गाशागुंड आलं, सगळे भागवत कथा वगैरे सगळं पॅक केलं आणि निघाला. चोर रस्त्यात वाट बघत होता. चोराने थांबवलं, चाकूला सुरी धरून. हा मला घाबरला साधू. म्हणजे काय झालं, काबर थांबवलं बाबा मला? तुम्ही मगाशी ज्या दोन भावांबद्दल बोलत होते त्या दोन भावांचा मला पत्ता द्या. मी कोणाबद्दल बोलत होतो? हो,
तुम्ही दोन भावांबद्दल बोलत होते, त्यांच्या अंगावर सुंदर सुंदर दागिने होते, मला त्यांचा पत्ता पाहिजे, नाही तर चाकू घुसेल मी तुमच्या पोटामध्ये. तर कापायला लागला. काय करायचं काय? अरे बाबा, मी भागवत कथा सांगत होतो, मी काय असं कोणाबद्दल बोलत नव्हतो, भागवत कथा कथेबद्दल सांगत होतो. खोटं बोलतोयस तो, इतकं वर्णन केलं त्या दागिन्यांचं. खरं बोल, कुठे राहतात ते? खरं बोल, कुठे राहतात ते? आता हा घाबरला, त्याने पाहून घेतला, आता इथून सुटका नाही, काही तर उत्तर द्यावं लागेल. म्हणे बघ ते ना तुला वृंदावनात भेटते. म्हणे खरंच? म्हणे हो, वृंदावनात भेटतील. बघ म्हणे मी जातो म्हणे. आता निघाला चोर, पुढे पळाला, आणखी थांबून म्हणाला, हे बघ जर ते मला 2 भाऊ मिळाले, जर ते दागिने मला मिळाले, अर्धा हिस्सा तुला दे. केवढा कॉन्फिडन्स! अर्धा हिस्सा तुला दे. निघाला मजल करत पायी 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 फिरत 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 पोहोचला वृंदावनात. एकदाचा तळमळ एवढी होती त्या दागिन्यांची, का अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही. बस कधी हे 2 भाऊ भेटतील एवढंच त्याला माहिती. वृंदावनात गेला. वृंदावनात तिथं लोकांना विचारून घेतलं, हे 2 भाऊ कुठे यायचे खेळायला, कुठे येतात खेळायला, एवढं विचारलं. लोकांना सांगितलं यायचे खेळायला, सांगून दिली ती जागा, इथं खेळायचे बुवा ते सांगतात माहितगार असे. त्याच ठिकाणावर एका झाडावर हा बाबा बसला. रात्र झाली, पोटात भूक मावत नव्हती, पण त्या भुकीकडे लक्ष शक्यच नव्हतं. दागिने दिसत होते, तहानलेला पण आहे, पण दागिने. कृष्ण कृष्ण कृष्ण, कुठे कुठे कृष्ण कृष्ण. रात्रभर झोपला नाहीये त्यांची वाट बघत. कधी सकाळ होते आणि कधी हे 2 भाऊ येतात आणि कधी मी यांचे दागिने घेतो, या विचारांमध्ये तो कंटिन्यू आहे. रात्रभर कृष्ण 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 त्याने कंटिन्यू चालू ठेवले. सकाळ झाली. त्याला आता मात्र त्याला वेद जास्त, ओढ जास्त, उत्कंठा जास्त वाटली. कुठे रे तू, ये लवकर, कृष्ण बलराम, कृष्ण कृष्ण कृष्ण, ये लवकर ये लवकर. बोलतोय, आरोळ्या मारतोय. तेवढ्यामध्ये त्याला समोरून एक प्रकाश येताना दिसला. त्याने बघितलं की 2 जण कोणीतरी चालत होत आहे. मग शांत झाला, जवळ येऊ दिला, चाकू लावला. बघा अंगावरचे दागिने सगळे काढा, एकही दागिना अंगावर नाही राहिला पाहिजे. कृष्ण म्हणाले ठीक आहे बाबा, काय हरकत नाही. सगळे दागिने काढून दिले दोघांनी, सगळे दागिने काढून दिले. घासवड गुंडाळलं. ठीक आहे तुम्ही, निघून गेला. परत आला त्या साधू बाबाकडे. मी तर ते भागवत चालू होतं तिथं आला. भागवत कथा संपली, साधू बाबा बाहेर आला. साधू बाबा बाहेर आला. हा गळ्यामध्ये घालून होता, हार होते, कानातले होते, सगळे काही वस्तू त्याने बऱ्याच दागिने अंगावर घातलेले होते. साधू म्हणाल बघ मी घेऊन आलो. काय तू घेऊन आला? काय घेऊन आला? हे काय दागिने तुला दिसत नाही की तुझे वर्णन केलेलं त्या दागिनेत नाही? काय गोष्टी करतो? कोणी दिले? कृष्ण आणि बलरामने. काय गोष्टी करतो तू? शक्य आहे का? अरे हो, तुला अर्धा हिस्सा द्यायला आलोय. पण अर्धा हिस्सा तुम्हाला देतो, पहिले मला सांगते तुला कुठे. वृंदावनात तुम्हीच बोलले तर वृंदावनात चल म्हण मला. दोघही गेले. परत आराम मारायला लागला. वृंदावनात गेला तर मला खोटं पाडू नका, मी तुम्हाला तुमचे दागिने लुटले, हे साधू दया बाबाला, याने मला तुमचा पत्ता दिला, याला पटत नाहीये. तुम्ही या लवकर या आणि याला सांगा हे दागिने आमचेच असं म्हणून ओरडून ओरडून तो सांगायला लागला. कृष्ण 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 परत त्याने लावून दिला. आणि पुन्हा ते दोघं भाऊ चालत आहे. आता ते दोघं आले. हा चोर सांगतोय बाबाला, बघ 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 ते दोघं येत आहेत, बघ बघ. याला काही दिसत नाही साधूला दिसत नाहीये. चोराला दिसतंय. चोर म्हणतोय तुम्ही साधूला दिसत नाहीये, मला खोटं पाडतोय. कशा करता? मला खोटं पाडायचं नाही, त्या बाबाला दाखवा मला खोटं पाडतोय. तो म्हणतो शक्यच नाही तुमचे दागिने असं. त्याला सांगा हे तुमचेच दागिने आहेत असं. भगवंत प्रत्यक्ष रूपात प्रगट झाले. साधूने त्यांना बघितलं आणि घळा 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 रडायला लागला. पाय पकडले.
आता चोराचे पाय पकडायचे, देवाचे पाय पकडायचे, त्याला काही सुचत नाही. भगवंत म्हणताय दे, तुला फक्त या चोरामुळे दर्शन झाले. साधू म्हणतात मी तर रात्रंदिवस तुमची भागवत कथा वाचतोय, ऐका, रात्रंदिवस मी तुमची भागवत कथा वाचतोय, मला दर्शन नाही आणि याला दर्शन का? कारण मनापासून त्या चोरीसाठी का होईना कार्य काय आहे, मी मगाशी म्हणाले तथास्तु म्हणत असतो. चोरीसाठी का होईना त्याने परमेश्वराचा धावा केला, बोलवलं देवाला, तिथपर्यंत गेला, बोलवलं देवाला, देव आले, देवाने दागिने दिले, देवाने समजून सांगितलं की तुझा भावच नव्हता. कथा जरी तू वाचत होता, तुझं पाठांतर होतं, तू वाचत गेला, पण त्यामध्ये भाव अजिबात नव्हता. एकदा एका राजाकडे एक पंडित आले. त्या पंडितांनी सांगितलं की राजन, मी भागवत कथा खूप छान वाचतो, खूप छान सांगतो, तर मला कथा सांगण्याचे हे द्या, संधी द्या. राजा म्हणाला कथा सांगतो तू भागवत कथा, ठीक आहे, काय हरकत नाही. एक काम कर, तू घरी जा, घरी कथा वाच आणि परत ये. नाराज झाला, असं काय केलं राजाने. परत आला. राजन मी कथा वाचली घरी गेल्यावर. तू वाचली खरंच? हो. पण आता परत जा, परत वाच कथा. असं 5 वेळा राजाने त्याला परत पाठवलं कथा वाचण्यासाठी. परिणाम काय झाला? आता 5 वेळा हा परत आलाय राजाकडे, कथा सांगायची नंतर आलाच. याचा परिणाम काय झाला की कथा ज्या वेळेला तो जगायला लागला मीन्स त्याच्यातला अर्थामध्ये तो पूर्णतः डुबून गेला आणि मग त्याला त्याचे भाव प्रकट झाले, अंतर्मनातले भाव प्रकट झाले आणि प्रकटल्यामुळे डोळ्यातून अश्रू घड पूर्णतः ध्यान समाधी अवस्थेत चालला गेला आणि एक रूप झाला परमेश्वराशी. त्याला कथा सांगायला त्याची गरज नाही, तो जगला कथा. सांगायचं तात्पर्य तुमचा भाव महत्वाचा आहे, अंतर्मनातल्या विचार महत्वाचे आहेत, पॉझिटिव्ह थिंकिंग महत्वाचं आहे, ते प्रेम महत्वाचं आहे आणि त्यातून निर्माण होणारे ते सद्विचार किंवा ते भगवंताची पावर निर्माण करतो आपल्यामध्ये की तुमची इच्छा पूर्ण होईल. तथास्तु म्हणत राहतो आणि ते खरोखर आपल्या इच्छा पूर्ण करतो. पण आपली गंमत अशी आहे, आपल्याला अडचणी नको, सुखच सुख पाहिजे. दुःख भोगायचं कोणी? हे दुःख काय आपण दुसऱ्याचं भोगत नाहीये, आपण आपलेच केलेले कर्म भोगतोय. दुसऱ्याचं दुःख नाहीच हे अजिबात. स्वतःच दुःख, स्वतःच कर्म आपण भोगत जातो. पण तरी सुद्धा आपल्याला जीवावर येते की नको, हे संकट नको, काहीच नको, सगळं सोडून द्यावं, निघून जा. अशी प्रत्येकाची बऱ्याचदा अशी अवस्था येऊन जाते की नको, हे काहीच नको, सगळं सोडून निघून जावं. पण तुम्हाला सांगते, गीतेमध्ये भगवंताने सांगितलंय की कर्तव्य करा, कर्म करा. ते कर्म भगवंताचं आहे असं म्हणून करा. एक राजा होता, तो राजा असाच तुमच्या माझ्यासारखा कंटाळलेला होता. त्या प्रजेच्या एक इच्छा, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून इतका कंटाळला होता तो, त्या समस्या दूर करून तर शेवटी एक दिवस तो निघाला डायरेक्ट जंगलामध्ये. त्याचे गुरु राहायचे, त्या गुरूंकडे गेला. त्या गुरूंना म्हणाला, गुरु महाराज मला काय त्या राज्याचा त्याग करायचा, माझी खूप जीवावर यायला लागली, इतक्या समस्या, एक गेलं का एक सुटतच नाही, काय करावं? हा तुमचा माझा पण प्रॉब्लेम. समस्या एक झाली का दुसरी झाली का तिसरी झाली का चौथी, चालूच राहते. मग म्हणे गुरु महाराज म्हणाले, मग काय तुझी इच्छा आहे? म्हणे मला हे सगळं सोडायची इच्छा आहे, माझी इच्छा आहे की राज्याचा त्याग करावा. ठीक आहे, राज्याचा त्याग कर, काय हरकत नाही. पण मग त्याग करशील तर मग तिथं राज्यकारभार सांभाळायला कोणाला तरी बसवावं लागेल ना, तू तर निघून जाशील. पण मुलगा तर माझा लहान आहे, मुलाला नाही बसवू शकत, मग कुणाला बसवायचं? माझा कुणावर विश्वास पण नाही, मग कुणाला बसवायचं, कोणाला राजगादीवर? गुरुदेव म्हणाले, एक काम कर, ते राज्य तू मला दान कर. म्हणजे अरे वा,
काय छान सल्ला दिला तुम्ही, गुरुंना अर्पण करा. चला तिथं संकल्प सुटला, गुरुंना राज्य अर्पण केला, नमस्कार केला, चालायला लागला. गुरु महाराज म्हणाले कुठे चालला तू आता? म्हणजे काही नाही, आता राज्यात जातो, कोशागारातून थोडंफार धन पैसा अडका घेतो आणि कुठेतरी दूर गावावर ह्या राज्याच्या बाहेर निघतो आणि काहीतरी व्यवसाय वगैरे करतो. गुरु म्हणाले तू आता मला तुझं राज्य दान केलंय, त्या कोशागारावर किंवा त्या पैशांवर, त्या संपत्तीवर तुझा अधिकार अजिबात नाही. ठीक आहे, नाही घे. म्हणजे मग आता काय करतो? म्हणजे तू कुठेतरी नोकरी करतो, नोकरी करतो, नोकरी करायची. म्हणजे एक काम कर ना, मग माझ्याकडे एक जागा शिल्लक आहे. गुरु महाराज म्हणाले काय का, माझ्याकडे एक जागा शिल्लक आहे नोकरीसाठी. राजा बघायला लागून गेला, आत्ता राज्य ताब्यात घेतलं, लगेच त्यांच्याकडे जागा कुठून आली? म्हणजे हो, माझ्याकडे एक जागा शिल्लक आहे आणि ती जागा अशी, तू त्या राज्याचं एक नोकर म्हणून किंवा मॅनेजर म्हणून, की तुला ते राज्य, माझं राज्य मी मालक आहे आणि माझं राज्य तुला सांभाळायचं आहे. म्हणजे ते जे पण असेल ते माझं म्हणून सांभाळ, मला जसं जमेल तसं मी राज्यात येत जाईल आणि बघत जाईल, बस तेवढं काम कर. ठीक आहे, काय हरकत नाही, म्हणजे तुला पगार मिळेल त्याचा, चालेल, हरकत नाही. खुश झाला राजा. त्याच राज्यावर नोकर म्हणून तो तिथं बसला आणि राज्य अगदी सुरळीतपणे आता चालायला लागला. याला कारण काय झालं? कर्ता कोण झाला? आता कर्ता कोण झाला? कर्ता गुरु झाला. कर्ता गुरु झाला आणि परिणाम असा झाला की हा नोकर बनला आणि नोकर म्हणून त्याने आता कार्यकारभार सुरू केला. त्याचं स्वतःच काहीच राहिलं नाही आणि त्याच्यामुळे तो सुखी झाला. आपला प्रॉब्लेम तिथंच आहे. आपला प्रॉब्लेम तिथंच आहे की आपण संसार सोडायला तयार नाही. सोडायला तयार नाही मीन्स आपण स्वतःला त्या याच्यात मालक समजतो. तुम्हाला सांगते, कोरोनाने गंमत काय केली, भगवंत म्हणतो की स्वतःला मालक समजायला लागून गेला होता. मनुष्य प्राणी स्वतःला मालक समजायला लागून गेलेला होता. या देहाला मालक समजायला लागून गेला होता. हे घर मालकीचं समजायला लागून गेलेला होता. त्याच्यामुळे त्याला कोरोना सारखा आजार आणावा लागला आणि भगवंताला स्वतःचं महत्व पटवून द्यावं लागलं. लक्षात घ्या, काही चांगल्या पण गोष्टी घडल्यात कोरोना, वाईट झालं, काही घटना घडल्या, तो भागलच झाला. पण कोरोनाने हे पटवून दिलं की भगवंताशिवाय पर्याय नाही. कितीही पैसा असू दे, की स्वतःला मालक समजतो. ज्या वेळेला तुम्ही असं म्हणाल की या घराचा मालक, काही जण बरेच असे पाठे वाचलेले आहेत की या घरात, हे घर स्वामींचं आहे आणि या घरात स्वामी राहतात, आम्ही नोकर आहोत, अशा पाट्या लावतात. पण मी तुम्हाला सांगते, हे थोतांड आहे. पाट्या लावणाऱ्यांना मी सांगते, लोकांना दाखवण्यासाठी पाट्या लावू नका. स्वतः बदला, आतून बदला आणि आतून बोला की स्वामी या घराचा मालक तू आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आधी त्याला, त्याच्याशी संलग्नित करा. त्याच्याशिवाय काहीही करू नका. त्याला मालक बनवा, स्वतः नोकर बनवा आणि नोकर बनून त्याने दिलेला संसार ज्या वेळेला तुम्ही सांभाळा की स्वामी हा संसार तुझा आहे, या अडचणी तुझ्या आहेत, या समस्या तुझ्या आहेत, मी फक्त सॉल्व्ह करणारा तुम्हाला नेमलेला एक नोकर आहे आणि या नोकराकडनं तू हे सगळ्या समस्या, हे प्रॉब्लेम, या अडचणी किंवा आध्यात्मिक गोष्टी किंवा चांगल्याही गोष्टी ज्याही असतील त्या तू माझ्याकडनं सॉल्व्ह करून घे. स्वतःला मालक समजतो. या समस्या माझ्या, समस्या माझ्या, समजा तो आहे ना, तो आहे ना, तो आहे ना, तो आहे ना, हे बोलत राहा ना, हे बोलत राहा ना, स्वामी तू ये ना, स्वामी तू ये ना, तुझ्याशिवाय काय मदत, तूच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा, मारणारही तोच आणि तारणारही तोच. लक्षात घ्या, तुम्ही त्याला बोला की तुझं आहे, तुझ्याशिवाय काहीच नाही. तुझे प्रॉब्लेम, तुझं घर, तुझा स्वयंपाक, स्वयंपाक कोणी केला? स्वामींनी केला. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगत असते, प्रत्येक कर्मामध्ये स्वामींना घ्या. प्रत्येक कर्मात स्वामींना घ्या. बोलू नका मी स्वयंपाक केला, मी स्वच्छ केलं घर, मी घर बांधलं, मी गाडी घेतली, मी बंगला घेतला, मी अहोरात्र नोकरी करतो, मी एवढ्याला गल्लेला पगार आणतो घरामध्ये, किंवा बाईने पण बोलायचं नाही, घरामध्ये कामं करते, आपण उपकार करत नाही. गृहिणी जरी असली तर ती उपकार करत नाही, ती तिचं कर्तव्य निभवते.
पुरुष त्यांचं कर्तव्य निभवत आहे, पण हे करत असताना एवढंच म्हणा की स्वामी तू करतोय. बोला ना, स्वामींनी दिलं, स्वामींची कृपा होती म्हणून गाडी मिळाली, स्वामींची कृपा झाली म्हणून पगार मिळाला, स्वामींची कृपा झाली म्हणून आम्हाला बंगला मिळाला, स्वामींची कृपा झाली, स्वामींमुळे मला चांगला जावई मिळाला, स्वामींमुळे मला चांगली सूट मिळाली, स्वामी हे प्रत्येक वेळेला स्वामींमुळे झालं. हे ज्या वेळेला तुम्ही बोलायला लागाल तेव्हा पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्यात निर्माण होईल. तुम्ही मालकाला पूर्णतः श्रेय द्या आणि तदनंतर तुम्ही नोकर बनून म्हणजे दास बनून तुम्ही ते सगळं सेवन करा किंवा जे सुख आहे ते तुम्ही ग्रहण करा. इतकं सोपं नाहीये. आपल्याला प्रॉब्लेम आले आपण संकट फक्त तेच गिरवत असतो. त्या गिरवण्याऐवजी आपण जर स्वामीचं नाम गिरवलं ना तर त्याच्यात सगळं काही नाही, नाहीतर काहीच मजा नाही. तर ते येणे माझ्या मनाला चाललंय म्हणून पहिल्यापासून मनापासून बोलता, मनापासून प्रार्थना करा. तुम्हाला सांगते प्रार्थनेने काय होतं, प्रार्थनेने देव बदलत नाही. तुम्ही नित्य प्रार्थना करा, नित्य सेवा करा, घरामध्ये करा, रोज मंदिरात या, मंदिरात प्रार्थना करा. प्रार्थनेने देव बदलत नाही, प्रार्थना करणारा निश्चित बदलतो. स्वतःमध्ये बदल व्हायला लागतात. हे पागल नाही येत. आपण दिवसभर एवढा जप करणारे, एवढा जीव तोडून आपण बोलतोय, कशा करता बोलतोय याचं कारण असते की ते सातत्याने तुम्ही जे आत पेरता ते बाहेर निघतं, जे आत पेरता ते बाहेर निघतं. आतमध्ये फक्त एकच पेर अशक्य शक्य करतील स्वामी, अशक्य शक्य करतील स्वामी, अशक्य शक्य करतील स्वामी, अशक्य शक्य करतील स्वामी. अरे अशक्य शक्य करणारा तो समर्थ आहे. मग आपण घाबरतो कशा करताय? फक्त बोलतो आपण स्वामींवर विश्वास आहे. विश्वास नाही. विश्वास हा बोलण्यासाठी नाहीये, विश्वास हा कृतीतून उतरवण्यासाठी आहे. लक्षात घ्या, कृती आली पाहिजे. येऊ देत संकट, कसे आले स्वामी तू ये माझ्यासाठी, तुझ्याशिवाय आहे काय? तुझ्या पायाशी तुझा हात धरलाय, तू माझा हात धरलाय, बस एकच एक करा. आजचा एक संदेश तुम्ही घेऊन जा की स्वामींना सांगा. आपण स्वामींच्या आपण बोलतो की स्वामींच्या बरेच जण बोलतात इतक्या वर्षापासून आहे, अमुक आहे ढमुक आहे, इतकी सेवा करतो, तितकी सेवा करतो. मजा नाही, बोलू नका, मजा नाही. त्याच्यावर उपकार नाही करत येत आपण, अजिबात उपकार करत नाही. इतक्या वर्षापासून सेवा केली, काही उपयोग नाही. तुम्हाला नाही फक्त अर्धा तासात एक दिवस समजा पकडा, एका दिवसात भगवंताचं दर्शन घडवून तुम्ही सेवा किती करताय, किती वर्षापासून करतात हे महत्वाचं नाही, कशी करतात हे महत्वाचं आहे. लक्षात. म्हणून एक गोष्ट घेऊन जा की स्वामींच्या चरणी मी स्वामींची सेवा करतो, मी स्वामींच्या चरणी आहे, मी स्वामींचं असं करतो, मी स्वामींचं तसं करतो. हे बोलण्यापेक्षा स्वामींना एकच प्रार्थना करा आजच्या दिवसाला, हे स्वामी राया की माझा बोट तू धर, माझा बोट तू धर. आपला बोट त्याच्या हातात द्या, आपण त्याचा बोट धरू नका. इथं गलती करतोय, इथं चूक करतो आपण त्याचा बोट पकडतो. बघा तुम्हाला सांगते, एक समजा आपण दोन मुलं असतील, एक थोडं समजदार असेल, ते पायी चालणार असेल, आणि एक थोडस लहान असेल, त्याला खांद्यावर धरून जर एक बाप असा जातोय समजा, आणि अचानक त्याला पतंग दिसली किंवा विमान दिसलं त्याला, आणि विमान दिसल्यानंतर हा लहान बाळ जो पायी चालतोय तो बापाचा हात सोडतो, टाळ्या वाजवतो, बाबा विमान दिसतं, बाबा विमान दिसतं, आणि खटकन पुढे तेच नाटक पडतो. या ठिकाणी जो त्याच्या खांद्यावर आहे तो टाळ्या वाजवतोय, खुश होतोय, नाचतोय, कारण त्याला बापाने पकडलंय. तो पडत नाही. मागणं हे मागा की तू आमचा हात धर, आम्हाला तू सोडू नकोस. आमचा हात सुटू शकतो. संकट आली की आपले हात सुटतात, विश्वास डगमगतो, आणि मग आपण खचायला लागलो की आपला तिथंच संपून जातो. मग हा तो हा बाबा, तो बाबा, तोडगे ताडगे याच्या मागे लागतो आणि सुटतो, बस. म्हणून हा त्यांना धरायला लावा. हीच प्रार्थना रोज करा की स्वामी तू माझा हात पकड, स्वामी तू माझा हात पकड. आता या संक्रांतीचं उदाहरण मी तुम्हाला येतील. पतंग उडवतात, प्रत्येक पतंग उडवली जाते. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघंही जण एकदा असे जात असतात,
आणि अर्जुनाने एक प्रश्न केलाय देवाला की यशस्वी जीवन म्हणजे काय? यशस्वी जीवन म्हणजे काय? की जीवनामध्ये यश कसं मिळेल? तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय बघ, पतंग हातात घेतलेली देवाने, पतंग उडवायला लावली अर्जुनाला. उडव पतंग, उडव पतंग, उडव पतंग. देव सांगतात त्याला पतंग उडायला लागते. आकाशात पतंग गेल्यानंतर त्याला असं वाटायला लागतं अर्जुनाला की पतंग कुठेतरी अडकते, कुठेतरी अडकते, अडखळते. त्याला विचार येतात की जर आपण हा धागा तोडला, देवाला बोलतात तेव्हा, हा जर आपण धागा जर तोडला पाहता तर ही पतंग आणखी उंच उडेल ना. लक्षात घ्या, ही पतंग आणखी उंच उडेल ना. कृष्ण म्हणाले ठीक आहे, तोडतो धागा. धागा तोडला, पतंग उंच जाते, गरगर 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 फिरून कुठेतरी ती पडते. भगवंत यातून समजून सांगतात पतंगाच्या उदाहरणावरून की बघ, तो धागा जोपर्यंत तुझ्या हातात होता तो ती छान डोलत होती. धागा तुटला, गडबडली. म्हणून आपल्या जीवनाची दोर, जीवनरूपी पतंगाची दोर आपल्या सद्गुरूंच्या, आपल्या स्वामींच्या हातात देऊन टाका. त्याचा हात, त्याला हात पकडायला लावा की तू माझा हात पकड आणि बस. मग आता माझं जीवन तुझ्या चरणी अर्पण आहे. तू माझे प्रॉब्लेम तुझे, माझं सुख तुझं, माझं दुःख तुझं, माझं सर्व जीवन तुझं. हेच प्रार्थना भगवंताला करा, त्याला हात पकडायला लावा. बस, बाकी काहीच करू नका. तुमचे प्रॉब्लेम निश्चित सॉल्व्ह होतील. चिंता करू नका. आत्मविश्वास तुमचा या मंत्राने वाढणारे, तारक मंत्राने सारखं सातत्याने एकच एक घोकत राहा की अशक्य शक्य करतील स्वामी, अशक्य शक्य करतील स्वामी, अशक्य शक्य करतील स्वामी. बघा, तुमच्या आंतरिक, मगाशी म्हटले की प्रार्थनेने तुम्ही बदलता. तुम्ही जर सातत्याने बोलत राहा, तुम्हाला आतल्या आत बदल जाणवायला लागेल आणि मग तुम्ही एकरूप व्हायला लागाल आणि परमेश्वराचरणी तुमचं आपोआप मन तल्लीन व्हायला लागेल. स्वामी स्वामी समर्थ.